2 मिनिटं सगळ्यांनी नामस्मरण करूया. भजन यांनी केलंय. हरे राम हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. माचीवर जागा पवित्र करून हे ऋषी भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी तपश्चर्या चालू आहे. इकडे पत्नी पर्णकुटीमध्ये माझे यजमान तपश्चर्या गेलेत, ते निश्चित योग्य निर्णय घेऊन येतील. आणि इकडे ही नमः शिवाय, तिकडे ओम नमः शिवाय असं जप चालता 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 इतकी वर्ष झाले तरी यांच्या मनात संततीचा विचारही नाही. असंच आहे. पण सांगू का, ज्यांना उशिरा मुलं होतात त्यांना ती जास्ती चांगली होतात. कारण जरा आधी गद्धे 25 असते म्हणून मोठ्या मोठ्यांची बघा शेवटची मुलं कुशाग्र झाले. विवेकानंद, मुझे खून दो मैं आजादी दूंगा. नेताजी सुभाष कितवे आहेत बघा आईला झालेले. शिवाजी कितवा आहे. जिजामातेच्या मांडीवरून काही मुलं यमानं नेलेत. शेवटचं जरा सुपर असतं आणि थोरलं जरा फिल इन दी ब्लँक्स. कोण आहे ते. अरे मृकुंड नामे महातपस्वी याला साकी म्हणतात. आता पुढच्या पिढीकडून साकी, शार्दूल विक्रीडित, मंदार हे नाही ऐकायला मिळणार. खरंच सांगतो. कारण सीडी ऐकून हे चालू आहे. प्रत्यक्ष कीर्तन गुरुच्या पाठीमागे राहून शिकणं आणि किती सिलेबस नाही उपयोग. मृकुंड नामे महातपस्वी, साधने महान तपस्वी. आतापर्यंत आयुष्यात देव मनच केलं, लग्न झालं, पण बायकोची इच्छा तृप्त करण्यासाठी जपाला बसले. तिच्यासाठी ती माया आहे, ही प्रकृती आहे. वेदांत इथे पुरे. आणि एक दिवस भगवान शिवशंकर प्रकट झाले. नमः पार्वती पते, नमः पार्वती पते, नमः पार्वती पते. कैलासीचा राणा, कैलासीचा राणा,
कैलास राणा शिवचंद्रमूर्ती फणींद्र माथा भ्रुकुटी झळाली पण कारुण्य सिंधो भव दुःखहारी तुझा वीण शंभो मज कोण तारी नमः पार्वती पदे मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. उठा मृकंड ऋषी. बघितलं उठले नाहीत. देवही परीक्षा बघतो. संकल्प पूर्ण केल्याशिवाय उठणार कसा. अहो चहा ठेवलाय हो का माझ्या हे नाहीये. उपासातच केलंय बरं का. मी वासानं त्याचं मन तिकडे काय उपयोग. या जपसदर्थ भावानं पाणिनींनी काय शंकरानं बघितलं आणि त्या रस्त्यावर पाय वाटेवर रस्ता होता. साष्टांग नमस्कार घातला. रस्त्यात का रस्त्यात होता म्हणून. कारण नीलकंठ उमा महेश्वर मृत्युंजय बघितलं. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारं जगेंद्रहारं सदा वसंतम. पुढे इथे चुकलं. भवामी भवानी जगत जननी भवानी जगत वेळ झाली. भवानी भवानी अर्थात काही पुस्तकात भवानी छापलं असेल. भवानी बघितलं. नमस्कार घेतला. मृकंड ऋषी व्हॉट यू वॉन्ट. वरमब्रूही. कैलासपते आमच्या कुटुंबाच्या मनामध्ये जणू काही शंकराला काही माहीतच नाही. ते शंकरराव नव्हते नांदेडचे. शंकरो तिथे शंकरः भोलानाथा. कैलासपते आमच्या कुटुंब म्हणजे मिसेस बायकोच्या मनात अर्धांगीच्या मनात एक अर्जी आहे, विचार आहे. त्यासाठी मी तपश्चर्याला बसलो. मनात म्हणले इतक्या क्षुल्लक कामासाठी एवढी तपश्चर्या. अहो तुम्हाला क्षुल्लक वाटेल पण तिला पाहिजे ना. लोकमान्य टिळकांच्या आठवणी पुस्तक वाचा. टिळक म्हणले माझ्या आईवडिलांनी अजून थोडा वेळ जर संयम पाळला असा, संयम रेड पेन्सिल करा, तर मी अजून कुठल्या पुढे पोचलो असतो. लोकमान्य बाल गंगाधर टिळक. आर्टी घोमिनी वेदांत नावाचं पुस्तक इंग्लंडमध्ये एकाने वाचलं आणि त्यांनी त्या राणीची परवानगी मागून आला इथे. तो टिळक चिखल देत होते. त्यांनी नमस्कार केला. इंग्लिश माणूस. टिळक व्हॉट यू आर गोइंग टू डू. दिस इज नॉट युअर वर्क. हे सोडा असंच काहीतरी लिहा. आजही तीनदा वाचून सर्वसाधारण लोकांना कळत नाही. खगोलशास्त्रावर लिहिलंय एका ऋषितुल्य विभूतीने. इंग्लंड सरकारनं टिळकांचा मेंदू मागितला, लताबाईंचा गळा मागितला. माझ्याकडे काय मागणं आहेत का. ही सगळी उपासनेचा परिणाम आहे. गमत सांगते. कीर्तनकार आहे पुण्यात. 2-3 वर्षांनी भेटले. का म्हणलं कुठे गेला होता. नाही म्हणलं रोमला. जसं तुम्ही मंडईत गेल्यासारखं डाळ बाजारात गेलो होतो तसं रोमला गेलो होतो. रोम एवढा पंचा सावतामाळी उंचीला. म्हणलं का. एक गणित अडकलं होतं. अडलं सुटलं होतं म्हणून सॉल्व करून आलो. त्यांचे पंचाय सायन्सचे क्लासेस आहेत घरी. मुलांना बापाचा पैसा फुकट घालवायचा आहे. चाल 5 मिनिटं उशीर झाली तो पैसा सार्थक कर. अर्धा बाहेर ठेवलं. रडला. लक्षात ठेव माझा क्लास आहे हा. पैशासाठी नाही शिकवत.
रोमला गेले होते. मुलं तिन्ही सुपर ब्रिलियंट. का? पूर्वजांनी गायत्री पुरस्चरण केलं. पुरस्चरण परत काल बोललो पण परत बोलेन काय म्हणून मरायच्या आधी माणसाने 5 गोष्टी कराव्यात. आता सांगितलं वेळ संपेल, पुढे जाऊ. काय इच्छा आहे? कुशाग्र बुद्धीचा द्रष्टा. मग द्रष्टा म्हणजे काय? नारायण शास्त्री गोडबोलेंच्या भागवतात आपण द्रष्टा शब्द ऐकला असेल, कारण बाकी कोण सांगत नाही. ती दृष्टी लागते ना. द्रष्टा म्हणजे आजचा एखादा मोठा सायंटिस्ट कमी आहे. द्रष्टा मुलगा पाहिजे. ठीक आहे म्हणजे इच्छा तृप्त होईल. पण महाराज शंकर म्हणतात माझ्याकडे 2 तऱ्हेची मुलगी आहेत. एक कुशाग्र बुद्धीचा पण वय वर्ष 16 वर्षी मृत्यू, आणि दुसरा ट वर्गातलं 4थं अक्षर. नाही आता पुढच्या पिढीला ट वर्ग काय करणार नाही. क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग, प वर्ग, क ख ग ग ङ छ छ ज ज ट ठ ड. वरचं सगळं भाड्याने देणे आहे. यनु इल्ला शास्त्री म्हणतो शब्द एम्प्टी सेट. महाराज शंकरा बोला, आपण थोडा वेळ थांबता? घरी जाऊन येऊ? येईपर्यंत कुठे जाऊ नका. मनात म्हणले मी तिथे पण आहे. सर्वस्वाचाहम हृदय सन्निविष्ट सगळीकडे. रीता ठावया राघवा वीण नाही. देवनेशी जागात नाही. ज्याला ती दृष्टी आहे त्याला ठीक आहे. आणि आले बायको येणार नाथ असं दररोज म्हणत होती. आणि यजमानानं बघितलं, काय आनंद झाला. जवळ गेली, वाकून नमस्कार केला. या नाही येऊ शकत. का? भगवान शिवशंकर प्रसन्न झालेत. मग संततीचं काय? शंकराने सांगितलंय माझ्याकडे 2 तऱ्हेचे मुलगे आहे. कुशाग्र बुद्धीचा पण अल्पवयी वय वर्ष 16, आणि दुसरा भरपूर जगेल. भरपूर विचारही करू शकत नाही पण बुद्धी नाही. मी येऊ? बायको म्हणते त्यासाठी आले. त्यासाठी मी आलोय, तू यावं. कारण आणि बायको माहिती आहे ती म्हणली का हो आई भगवती पार्वती माता आहे? नाही. मग माझं काम होणं कठीण आहे. पण नाही, माझ्या आतल्या अंतरीच्या भावना त्याला कळतात. भावना आणि भावना. आणि निघाली हो. वायू वेगाला कुंठित करणे त्या वेगानं बघतायत भगवान नीलकंठ महाराज. स्मिताहास्य करत नमस्कार केला. शंकर बघतायत, कारण हिची तपश्चर्या कमी नाही आहे. विचार करतात काय आशीर्वाद देऊ. याला छंद किंवा पंचचामर म्हणतात बरं का. वंदुनी सती वंदुनी सती प्राणनायका अहो वंदुनी सती प्राणनायका
बघतायत आई भगवती पार्वती माता प्रकट झालेत. नमस्कार केला. कारण बरीच कामं नवऱ्यापेक्षा बायकोकडून होतात. अजून खाली करू का? ठीक आहे, सांगा बरं का काय चुकलं तर. ह्यातलं मला माहित नाही. शिवशंकरा भोलानाथा, भरपूर वर्ष जगणारा जर मुलगा ढ असेल, काय कामाचा? मग कसा देऊ? अल्पवयी देऊ? आणि पत्नीनं मृकंड ऋषींकडे बघितलं. मृकंड ऋषीने डोळे मिटले. प्राणनाथ स्वामी सांगा काय करू? ऐकून या परे विप्रवाणी, ऐकून या. ऐकून या परे विप्रवाणी, परे आला ढ मुलगा सांभाळण्यापेक्षा कुशाग्र बुद्धीचा हुशार मुलगा द्या. कारण नमस्कार करताना पार्वतीने बघितलं, द्या ना, आहे तुमच्याकडे. आणि शंकराने तथास्तु म्हटलं. शंकर पार्वती अदृश्य झाले आणि हे पर्णकुटीत पोचले. इतक्या लवकर? हो. बुवाला कोणालाही कुठे कधी नेता येत आणि कुठे कोणाला कुठे आणता. घागबुवा म्हणत. एक एक माणसं गेली, ती जागा भरून काढणारे कीर्तनकारही नाहीये आणि श्रोते पण नाही आहेत. मला अभिमानानं सांगता येईल की महाराष्ट्राच्या बाहेर किती लांब हा वारसा अजून या लोकांनी त्यांची पुण्य या महाराजांची म्हणून चाललंय. पण एक थोडंसं दुःख आहे की तरुण माणसं किती आहेत. याचा अर्थ काही वर्षांनी कठीण आहे. मुलांना आणा, येताना त्यांना मोबाईल आणू नको म्हणते बसतच नाही. सतत दृष्टी बिघडेल आणि एकदा दृष्टी बिघडली की इकडे दृष्टी लागणं कठीण. मग किती दृष्ट काढली, दृष्टी उपासनेने सुधारते. गेलेले डोळे नाही का आले संतांचे? घरी आले आणि आता थोडक्यात सांगतो, नवरा बायको हे नातं जगायला लागले. आतापर्यंत एक शास्त्र असं सांगतं, आता उपयोग नाही म्हणा, लग्न झाल्यानंतर काही व्रतस्थ रांबावं, म्हणजे ब्रह्मचर्य तो पाळावं. ब्रह्मचर्य म्हणजे काय? काय बुवा आम्हाला कळलं. लग्न न करणं, लग्न न करणं ह्याला म्हणतात अविवाहित. व्हॉट्स द डेफिनेशन ऑफ वर्ड ब्रह्मचर्य? ऐकून ठेवा, बोलू. भक्ती संचर विज्ञान नावाच्या पुस्तक कल्याण गोरखपूरच्या गोयंका त्यांनी लिहिले. काय व्याख्या आहे? ब्रह्मचर्यम सदा रक्षेत अष्टदा मैथुनम प्रत्येक स्मरणम कीर्तनम केली प्रेक्षणम गुह्य भाषणम संकल्पाध्यास क्रियानिष्पत्तिरेवच एतद मैथुनम अष्टांगम प्रवदंती मनीषिणः. याला ब्रह्मचारी म्हणतात. लग्न न करणं, अविवाहित. भीष्माचार्य ब्रह्मचारी ह्या व्याख्येत बसत नाहीत. कारण गांगेय देवव्रत, गंगेचा मुलगा बरे असेल, पण ज्याची उत्पत्ती स्त्री शिवाय, हाऊ इज पॉसिबल?
पुढे ऐका ना, असं काय ठरायची उद्या लोक येणार तरी काय उद्या येऊयात नको. आलं तुमचं कल्याण, नाही आलं आमचं कल्याण मुळीच नाही. इथे बाई आत्तापर्यंत व्रतस्थ होते, आता पती पत्नी ह्या न्यायानं वागायला लागले. दिवस गेले आणि काय आनंद आहे. पुरुषापेक्षा बायकांना हा आनंद वेगळा असतो. ती आई होणार, त्यावेळेला मावशी होणार, काकी होणार, कोणाची आजी होणार, कोणा काय 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 काय. एका मुलानं, बाळा तुझ्यामुळे मी आई झाली, माझ्यामुळे तू नाही, तुझ्यामुळे मी आई झाली. आई वेगळी आणि बाई वेगळी. बाई घड्याच्या चाव्या शोधते, घड्याने चाव्या शोधते, आणि आई कलेवर राजकारण थोडंसं आलं, जीभ चावतो म्हणजे उद्या बोलता येईल. शक्यतो टाळतो, पण राष्ट्रीय कीर्तनकार असल्यामुळे ते येतच हो. आई ही वेगळी आहे, स्वामी तिन्ही जगाचा. आई विना भिकारी न मातु परदैवतम. आईसारखं दैवत नाही आहे. आज मला महाराष्ट्र व्हॉट्सअपवर कविता आली आईवर. वा रे वा. आई असताना प्रेमानं पाठीवून हात फिरवणारा कोणी नाही हो. म्हणून ती आई हुडकते पोट आणि बायको हुडकते मोठ. नको का? नका खाऊ, संध्याकाळी होईल, मला करायला नको. आई अरे खा रे तू. अगं आई तुला राहिली नाही, तू खा म्हणजे माझं पोट भरेल. ह्यालाच आई म्हणतात. ज्याला आई आहे ते भाग्यवान आहे, ज्याला आई नाही आम्ही दुर्भाग्य. अतिशय कष्टात दिवस काढले. सुख आलं तेव्हा आई वडील दोघंही नव्हते. आणि दिवस गेले, सगळे संस्कार केले. हो, संस्कार करायचे असतात का? बाळ पोटात असताना पुण्याचा हे कार्यक्रम करायचा आहे. औदुंबराच्या फळांची माळ गळ्यात घालायची असते आणि साळीच्या काट्यानं केस विंचरायचे असतात. एक आता काही नाही. ऋषी मुनींनी सगळे डोहाळे पुरवले. काळजी करू नको, आम्ही आहोत हो. पण यातना त्या तिला सहन करावं लागतात. कळा काय देणं हे तुझ्या पोटात माझं बाळ वाढव, ह्याला कळणार नाही. यातना काय असतात, पण त्याच्यातही तिला सुख असतं. आणि एक दिवशी सूर्योदयाच्या वेळी काळीचारचा आवाज आला. वास्तविक मुलगा जन्माला येत नाही, मुलगा जन्मानंतर रडत नसतो. मुलगी, तुम्हाला कल्पना नाही, आम्हाला कल्पना आहे. मुलगी रडते, मुलाला रडवावं लागतं. पण मुलाला थोड्यानं मारलं, आंघोळीवर घातली आणि काय पोरगा हो, भव्य कपाळ. लक्षात आहे, ज्यांची कपाळपट्टी मोठी होतो भाग्यवान असतो, त्याला पैशाला काही कमी पडत नाही. बघा भीमसेन जोशी सतारवाने काय कपाळपट्ट्या. आमच्या भुवईच्या ठिकाणीच केस सुरू. काय भाग्य. कधीतरी शरीरशास्त्रावर बोलेन. काय शरीर भगवान दिलंय. नरेंद्र माने तुमचं ज्योतिष तुमच्या हातात आहे, उपासनेनं बदलू येतात. पण हा पोरगा लहानाचा मोठा होतोय आणि दुःखाचा लवलेश शिल्लक नाही. बाळा बाळा बाळा. एक दिवशी योग्य वेळ बघितला, शास्त्रीच आहे. सगळ्या ऋषी मुनी कन्या सगळ्यांना मुलींना ऋषीपतींना बोलवलं आणि त्या पाळण्यामध्ये त्या बाळाला घातलं, कानात केलं. आता गेलं आणि नाव ठेवलं वडिलांचं नाव मृकुंड, याचं नाव मार्कंडेय. जसं भगवान शिवशंकर वासुदेव, वडील वसुदेव. कानात कुर्र केलं, नाव घातलं आणि पोरगा हसला. त्या हसण्यानं सगळे श्रम गेले. महाकवी कालिदासाने शाकुंतल नाटकात दिले बघा. आदंत मुकुलान, तो घाणेरडे हाते पोरगाणी बाबा म्हणून चिकटला. त्याचे पांढरे कपडे घाण होतात, पण त्याला तो आनंद वाटतो. असं
त्याला जमीन माहीतच नाही हो. ह्याच्या मांडीवर त्याच्या मांडीवर, त्याच्या मांडीवर ह्याच्यामुळे त्याच्यावर कमरेवर. आणि आईनं कधीही पोराला कमी करू नये. जाता जाता सांगतो, राग धरू नका. भगवंतानी स्त्रियांच्या ठिकाणी पोटाच्या व्यवस्थेसाठी शरीरावर वेगळे स्थान केलंय. मुलांना पोटभर दूध पाजा, सौंदर्य जाते म्हणून त्यांचं पोट मारणं हे पाप आहे. मग नंतर टीव्हीवर सांगत होते डॉक्टर, मुलांना पाजा, मुलांना पाजा. ते टॉनिक आहे हो. क्षमा करा, हा बोलण्यासारखाच भाग आहे. सौंदर्य जातं म्हणून त्याला कोणे केली बाळा दुग्धाची उत्पत्ती, वाढवे श्रीपती सोये दोन्ही. रामा तू माझा यजमान, बाहेर निघता माते ते स्तनी पय केले निर्माण. तू माझा यजमान रामा. तुम्ही म्हटलं की गायला लागेल ना. बाहेर निघता मातेस तेचनी पय केले निर्माण. राम तू माझा यज. तेवढंच पुरे. बाळाला पोटभर बाळ रांगतंय, दिवड दिवड धावतंय. आणि काय आनंद झाला आई वडिलांना. वा वा, शंकरा भोलानाथा कैलासपती उमामेश्वरा. तृप्त झालो. आणि वडील जे स्तोत्र म्हणजे ज्याला पाठ झाले, कुशाग्र बुद्धी, ग्रॅस्पिंग पॉवर, सुपर फाईन. जणू काही गुरु वडिलांच्या तोंडातले स्तोत्र खेचून घेतोय की काय, एक पाठी. आणि योग्य मुहूर्त बघितला आणि मौंजी बंधन झालं, ब्राह्मण झाला. जोपर्यंत मौंजी बंधन होत नाही आणि मुलाला सगळे संस्कार केले आणि वडील शिकवायला लागले. शिकवता शिकवता एक दिवशी वडिलांनी सांगितलं, ऐकलं का हो, अहो या. काय आता माझ्याकडे मुलाला शिकवण्यासारखं काही राहिलं नाही. पूज्यपाद आद्यशंकरांचं चरित्र बघा. वा वा. शंकराचार्यांच्यामुळे आपण आहोत बरं का. मग रामदास स्वामी, तुकाराम महाराज, शिवाजीराजे, पेशवाई. म्हणून तर ज्ञानेश्वरीमध्ये भाष्यकारात ते वाटप होतो, त्यांनी तसंच जातो. आणि आजही तीच स्थिती आहे. स्वामी मी एक बोलू. हां, आपण मघा म्हणलात की मुलाला शिकवण्यासारखं काही राहिलं नाही. तेव्हा आता मुलगा मोठा झाला, 12 वर्ष झाली. मी काय म्हणते, म्हणा की, बोला. मलाही वाटतं सुनमुख बघावं. आणि मृकंड ऋषीने बायकोकडे असं बघितलं. याच्यानंतर हा शब्द परत संपला. काय नवऱ्याच्या डोळ्यात भीती होती. रात्री पोरगा झोपलाय आणि बायको यजमानांकडे आले. समयीच्या वाती मोठ्या केल्या. आता का, काही नाही, विचारायला आले. मघाशी माझ्याजवळ तुम्ही डोळे केलेत, मुलासमोर मी काही बोलले नाही. आणि जाता तर लक्षात ठेवा, भांडायचं असेल तर मुलांच्या नातवांसमोर भांडू नका. ती शाळेत गेली की दरवाजा जाऊन वाटले तर नवरा बायकोने भांडा. मुलांच्या मनावर सुप्त परिणाम होतो. आई वडिलाबद्दल प्रेम, माया, ममता, आपुलकी, सद्भाव, सद्भावना काय नाहीये. आपण चुकतच नाही, आपणच चुकतो. पुढची पिढी घडायला आपण नीट वागावं लागतं. पोरगा झोपलाय. हा विषय न बोललेला बरा. मला बघेनसारखं नाही. सुनमू नातवंड मांडीवर नको खेळायला. माणसाच्या सर्व इच्छा तृप्त होतात असं नाही. इच्छा थांबवा आणि नामस्मरणाच्या पाठीमागे लागा. म्हणजे सांगू, हो सांगा ना. आत्तापर्यंत कुठचा शब्द मी तुमचा कळलं
मुलाचं वय आयुष्य फक्त 16 आणि जबाबदारी फक्त 16. शंकराच्या कृपेनं झालाय. एवढंच वाक्य त्या मुलाने कुस बदलताना ऐक. अतप्पर हा विषय नाही. मुलाचं लग्न कुठचं, प्रत्येक दिवस आपण त्याच्या लाडात त्याच्या आनंदासाठी घालवूया. कारण शंकराने सांगितलंय 16 वर्ष शेवटचं आहे. आणि बायकोला दुःख सुरू झालं, आनंदाचा ऱ्हास झाला, दुःख सुरू झालं आणि खंगायला लागली. एक जी पोरगा बाहेरून आला मित्रमंडळ खेळून, आई तू रडतेस का ग? मला तुला काय सांगू. नाही म्हणजे काय झालं, केर काढला ना तेव्हा केर डोळ्यात गेला. आई बाबांनी केलं त्यामुळे तुझं वाक्य मला कळतं. आता मी तू म्हणलीस नाही का परवा तू मोठा झालास. आई तुझं दुःख मला सांग, सर्व दुःखाचा नाश मी करेन. आज मुलांकडून अपेक्षा आहे, क्षमा करा, आज मुलं अशी वागतात. नको बोलायला. काय आहे, आधी आई आई आई, बाई आले की आई म्हणजे ओल्ड ऑर्थोडॉक्स, आणि बाई बाई बाई, अग अग बायले सगळं तुला वाहिले. पण आई आहे, ज्या आईनं 9 महिने 9 दिवस पोटात पोचलंय, ती कशीही वाचो कशीही वागो, तिच्या दोषावर पांघरून घालणे मुलाचं कर्तव्य आहे. समर्थ रामदास सुपुत्र संसारी अभंग घेतला तर हा विषय सांगेन. मुलाची कर्तव्य काय. जीवतो वाक्यकरणात मृत आहे भूरी भोजनात, गयायाम पिंडदाना क्षत्रिभी पुत्रसे पुत्रता. निरालंबोपनिषद. काय मुलाची कर्तव्य. आई तू का रडतेस ग, मला सांगणार नेहमीचा मुलगा आहे ना. आणि आई हुंदके दोन रडायला, अगं नको ग रडूस, मी आहे, तुझं सर्व सुख मी देईन. आणि वडिलांना ते बायकोचं आतून आलेलं दुःख बघवे ना. अहो मी येतो बरं का बाहेर, थांबा. बायकोने म्हणले, मुलगा म्हणला, बाबा तुम्ही का रडता, लवकर सांगा, 8 वाजले. तुम्ही का रडता. अहो तुम्हाला कोणतं दुःख आहे सांगा ना. बाळा दुःख नाही रे, दुःख येतील सुख जातील, सुख येतील दुःख जातील. हे मानण्यावर आहे. मानण्यावर जर आहे तर मी गेल्यानंतर आपण दोघंही काय हळूहळू बोलता, आणि मी आल्यानंतर माझ्याकडे वेगळ्या पद्धतीनं का बघता, आणि दोघे रडता का. बाबा सांगा, शपथ आहे. शपथ म्हटल्यानंतर नाईलाज झाला. मुलाला दोघांनी जवळ घेतलं. लांबलचक केस होते, लंगोटी होती, यज्ञोपवीत, पाठीवर हात फिरवलं. आईनं मस्तक अवघ्राण केलं, म्हणजे चुंबन घेतलं. पण काय शब्दाला महत्व आहे. अवघ्राण केलं, आणि अवघ्राण घेताना डोळ्यातलं पाणी मुलाच्या मस्तकावर पडलं. आई का ग, मी तुला बोललो, बाबा नाही बोलतो, तुमचं दुःख नष्ट करेन, का रडताय, शपथ आहे. आणि वडिलांनी, बाळा काही दिवस शिल्लक आहेस. भगवान शिवशंकर काहीतरी परवा बोलत होता की शंकराच्या कृपेनं मी झालो. काय काय पुढे बोला. शंकराने तुला 16 वर्ष तू जाणार आहेस. आम्हाला कोणी, आम्ही दिवस कसे काढावे म्हणून मी रडतो, तू नसताना. बाबा मरणम प्रकृती शरीरीनं, ज्यानं शरीर धारण केलंय त्याला मृत्यू आहे. मृत्यू न म्हणे रंक दासबोध. कोणालाही चुकत नाही. मरणम प्रकृती शरीर, ज्यांनी देह धारण केलाय, शरीर धारण आकार घेतलाय, त्याला मृत्यू आहे, नाश आहे. बाळा तत्वज्ञान नको रे करूस. बाबा ज्या शंकराच्या कृपेनं मी झालो, त्या शंकराला तुमचं दुःख कळत नाही. सांगा मी काय करू. म्हण ओम नमः शिवाय. कानात मंत्र मिळाला. मंत्र हा गुरुकृपेने मिळावा लागतो. आणि आतून ओम नमः शिवाय म्हण, ओम नमः शिवाय म्हण, ओम नमः शिवाय.
आणि हा भगवान शिवशंकरांच्या रावळात देवळात आला. ओम नमः शिवाय. बेलाची पानं घालावीत. अभिषेक पात्र होतच. इडा देव हो द्रापे अंधसस्पते दरिद्र नील लोहिता. रुद्राच्या आवडताना म्हणावी, दररोज वडिलांनी बघावं, बाळा कंदमुळं, बाळा तुझा शेवटचा दिवस आहे. बाबा शेवटचा दिवस की सुरुवातीला तुम्हाला काही मला काय माहिती. तो आशुतोष शंकर आहे ना. ओम नमः शिवाय. ओ बाळा हळू म्हण. ओम नमः शिवाय. परा पश्यंती मध्यम आणि वैखरी मिळून मोठ्यानं कर, मोठ्यानं कर. इलू इलू कानपटात मारू. काय मंत्रशास्त्र म्हणून पुस्तक आहे. एवढं पूज्यपाद शंकराचार्याने लिहिलंय. कांची कामपीडा शंकराचार्य. आत्ता गेले देवेंद्र सरस्वती नव्हे, त्यांचे पूर्वीचे, ज्यांच्या मस्तकावर कनकाभिषेक केला, जे सातारला होते आणि काकू तीनदा चारदा आल्या, दर्शन दिलं नाही. हां चंद्रशेखर. आणि एकदा ते दर्शन घेऊन अशी कोपऱ्यात बसले होते, तिथून दर्शन घेतलं, हात बघितला, त्यापासून चिन्ह केलं. हात करी घात, त्या हाताचं चिन्ह त्यापासून आहे. असो, आधी 2 गाय वासरू, 2 पानं. त्यांनी मंत्रशास्त्र पुस्तक लिहिलं. ब्राह्मणाच्या घरी ते, म्हणजे जादनीकरणाच्या घरी ते असावंच. डोकं दुखलं, अर्ध डोकं, अर्थात आहे त्याचं दुखतं म्हणा. सगळ्यांना म्हणतात ना, जमिनीत धन कुठे पुरलंय, पूर्वीचं घर आहे, किती कुठे पुरलंय कळतं. बुवा ते निघून द्यावं जरा, उद्या घेतो विकत, धन पुरलंय म्हणून. असो, मंत्रशास्त्र हा बसला. ओम नमः शिवाय. आणि डोक्यावर चंडांश सूर्यराज आला. इकडे ये. ते बघितलं, अरे हा पण वेगळाच प्राणी आहे. 2 शिंग, काळा कुट्ट, डोळे तांबडे, हातात पाश. ए बाळ इकडे ये. मी जपाला बसलोय, उठणार नाही. अरे ये. यम सुद्धा हरलाय बरं एके ठिकाणी. ये यम प्रेते विचिकित्सा मनुष्य नाय मस्तिकीचे. हे यम घरी नव्हता आणि हा पोचला. 3 दिवस घराच्या बाहेर राहिला. नचिकेत, नचिकेत यमाचा पाहुणा. यमानं त्यानं सगळं, यमाला त्यांनी विचारलं, यम म्हणला नाही. शेवटी यमाला ते द्यावं लागलं. वाटेल ते तुला देईन, मला हे सांगा काय आहे प्रकरण. आणि तेच कठोपनिषदातली फिलॉसॉफी आहे. ही शकेन प्रश्न मुंड मांडूके छापी. उपनिषद भरपूर आहे. अहो अल्लोपनिषद आहे. कोण लिहिलं? गंगेच्या किनाऱ्यावर लवंगीच्या प्रेमात पडलेले पण अलिप्त होते. कोण? जगन्नाथ पंडित. जाऊ द्या, पंडितराज जगन्नाथ, ते नाटक आहे. पण मला सांगायचं आहे, ए ये नाही येत. ए ये. शेवटी पाश टाकला, तो पाश परत मागे आला. ए बाळा, विचार केला, दूध पाठवलं, स्वतः मी आलो तरी उपयोग नाही. आणि पाश टाकला, त्यांनी शंकरांना मिठी मारली पिंडीला. मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय नमः. त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमंदनात् मुक्तिमामृतात्. पाश टाकला. इकडे नमः पार्वती पते. बॅटरी डाऊन झाली. नमः पार्वती पते. भगवान शिवशंकर आपल्या शिवगणासह आले आणि दोघांचे भांडण झाली. काय चाललंय? हे आमचं गिऱ्हाईक आहे. आणि यमा, तुला मी अपॉइंटमेंट दिले, तू माझ्या विरुद्ध वागतो. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, व्हॉट कॅन आय डू? जे माझे भक्त आहेत त्याला स्पर्शही नाही, त्याचा विचारही करू नकोस, बाकीच्यांना घेऊन जा. भगवान शिवशंकर प्रसन्न झाले. हे काल चरित्र सोमवार म्हणून संपायचं होतं. आशीर्वाद आणि त्या मुलाचं आयुष्य वाढलं. थोडक्यात सांगतो एका वाक्यात. या दोघांनी म्हणून जे पुराण देतात ना, मार्कंडेय पुराण, अजून वैशिष्ट्य, जी सप्तशती वाचतो ना 700 श्लोकांची,
मार्कंडेय वाच. देवी सार्वंतर ते त्याने लिहिलंय. हे सर्वसाधारण 60 उलटल्याने 61व्या वर्षी शांतीच्या हे चरित्र ऐकावं म्हणजे आयुष्य वाढतं आणि बुद्धी पालटते, संसारातून इकडे लागते. आणि असं भाव प्रत्येकात तरी काय काय शंकराकडे मागावं. देवा सावध हो करी शिकाय शंकर गुरु माय बाप, शंकर गुरु माय बाप, शंकर गुरु माय बाप. सावध हो करी शिकाय चिंतनी मनी राम पाय, हृदयी निवाला, हृदय निवाला. भज 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 भज